अहिल्यानगर जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला मातीवरनं कोण प्रतिनिधित्व करणार? चालू कुस्तीनंतर दुसरी सेमीफायनल अनिल लोणारे शेवगाव लाल पट्टी, विनोद सालकर अकोले निळी पट्टी. दोन्ही पैलवान आखाड्याजवळ येऊन थांबतील. या अहिल्यानगर जिल्ह्याची महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आज टाकळी कडेवळीमध्ये संपन्न होत आहे. वैभव दादा सुपेकर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, सर्व ग्रामस्थ आणि त्यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थानं एक आज नवीन संकल्प या ठिकाणी सादर झालेला आहे. येणारी तरुण पिढी सशक्त व्हावी. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. आजचा तरुण विनाशाच्या कडेकडे चाललेला आहे. खऱ्या अर्थानं आजच्या तरुणाला दिशा देण्याचं काम या कुस्ती खेळाच्या माध्यमातून होत असतं. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची किती मोठी जोड होईल, ज्याच्या त्याच्या नशिबाचा बात. पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे शिकवते ती ही लाल माती. म्हणून हीच नाती, हीच नीती जपायची आणि जोपासायची असतात. कुस्ती करा पैलवान. निमबाह्य कुस्ती. कुस्तीत फार मोठा बदल झालेला आहे. कुस्तीत अनेक प्रकार आलेले. जिदो कुस्ती, ग्रीको रोमन कुस्ती, फ्रीस्टाईल कुस्ती, मातीतली कुस्ती, मॅट वरची कुस्ती, तायकोंडो कुस्ती. पण कुस्ती कुठली असू द्या, दमखास तोच. दमाखासाशिवाय कुस्ती नाही, कष्टाशिवाय कुस्ती नाही. पैलवान म्हणजे काय? सहसा त्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोरा खाऊन साधू सत्तावनी रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना, शुरांना पैलवान म्हणतात. टाळ्या वाजवा जरा. 10-12 वर्ष कष्ट करावं लागतं. मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही. सगळा मस्तीचा खुराक खावा लागतो. आणि तुझा आलं रामदूता काय त्या भक्तीच्या वाटा, मज दाळव्या सुबटा. संत परंपरेचे चरण कृष्ण आणि सद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. आज शनिवार आहे. वैभव दुसरी सेमीफायनल कुस्ती अनिल लोणारे शेवगाव लाल पट्टीमध्ये चला, विनोद सालकर अकोले निळ्या पट्टीमध्ये चला. पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे. पट्ट्या बांधून थांबा. पट्ट्या नाहीत का? हे पहा, पट्ट्यांची व्यवस्था करा आणि कुस्ती संपल्यानंतर पैलवानाने पट्ट्या सोडून जावा. ज्या पैलवान पट्ट्या शिल्लक असतील, सोबत गेले असतील, त्यांनी पट्ट्या परत माघार आणून द्यावे. गादे विभाग पहिला आणून द्या. हॅलो. अटीन तटीची कुस्ती माती विभागातून कोण महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणार? अहिल्यानगर जिल्ह्याकडून 2026च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये या अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. प्रवीण दादा, तालमीत गेलं की प्रत्येक पैलवानचं एक स्वप्न असतं, मी महाराष्ट्र केसरी व्हावा. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. अनेक केसरी, फिरसाईत केसरी, मसुवा केसरी, रोज एक जण केसरी होतोय. पण महाराष्ट्र केसरीला टायटल फार मोठं आहे. या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. भाऊसाहेब हिरे, जेडीबा पोलार, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब अशी जुन्या काळातील राजकीय मंडळी एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. 1953 ला 1961 सालापासून गदा देण्याची प्रथा चालू झाली. खऱ्या अर्थानं
या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एक नवचैतन्याचं वारं वाहू लागलं. कुस्तीला चांगले दिवस आले. आतापर्यंत अक्षय डांगे माईकशी संपर्क साधा मात्याकडे घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काय अवघड ठरणार नाही. आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पे धमाल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पैलवान, जिल्हा क्रीडा अधिकारी, दादा 12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी एवढं मोठं स्वप्न पाहू शकत नाही. पण लाल मातीत घाम गाळणारे, तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिलं जातं. या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक कोणी मिळवून दिलं असेल तर या कुस्ती खेळानं पैलवान खाशाबा जाधव यांनी 23 जुलै 1952 ला हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून दिलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं आणि निकाल पाहूया कुस्तीचा. अनिल लोणारे लालपट्टी. संपलेल्या कुस्तीमध्ये सुदर्शन कोतकर पैलवान फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे.